कपाशीच्या शेतात चक्क गांजाची शेती, 24 लाखांचा माल पाहून पोलिसही हादरले. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. शेरपूर तालुक्यात पोलिसांची धडाकेबाज कारवाई. कपाशीच्या शेतात तब्बल 480 किलो गांजा सदृश पदार्थ ताब्यात. शेरपूर तालुक्यातील अतिदुर्गम टिटवा पाणी परिसरात गांजाच्या कथित शेतीचा धक्कादायक पर्दाफाश झालाय. कपाशीच्या शेताच्या आड सुरू असलेल्या अवैध लागवडीवर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 480 किलो गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त केलाय. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 24 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी टिटवा पाणी परिसरात कारवाई केली. वन विभागाच्या जागेवरील कपाशीच्या पिकामध्ये गांजाची कथित लागवड करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी परिसराची झाडाझडती घेत 2 वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण 480 किलो गांजा सदृश पदार्थ ताब्यात घेतलाय. या कारवाईमुळे दुर्गम भागातही अंमली पदार्थांची अवैध लागवड सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. पोलिसांची चाहूल आणि संशयितांचा धूम ठोकून पळ. दरम्यान पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होतात 2 संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे पोलिसांसमोर आता फरार संशयितांना ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणी शेरपूर तालुका पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजा सदृश पदार्थाची पुढील कायदेशीर तपासणी व तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, PSI मनोज कचरे यांच्यासह मिलिंद पवार, संजय चव्हाण, सागर ठाकूर, संतोष पाटील, संदीप ठाकरे, कैलास पोरी, दिनेश सोनवणे, योगेश मोरे, विजय बिवरे, सुनील पवार, बाला पुरोहित, धनराज गोपाळ, अल्ताफ मिर्झा आणि इसरार फारुकी यांच्या पथकाने सहभाग घेतलाय. टिटवा पाणीच्या दुर्गम भागात झालेल्या धडाकेबाज कारवाईने अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून फरार संशयितांच्या अटकेनंतर या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.